नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील शहरी आणि औद्योगिक भागातील गावांसह पीएमआरडीए हद्दीत घरोघरी घरगुती गॅस पाईपलाईनद्वारा गॅस पुरवठा एमएनजीएल गॅस कंपनी मार्फत करण्यात यावा, यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र व परवानगी द्यावी अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली होती. त्या अनुषंगाने आमदार बाबाजी काळे यांनी संबंधित गॅस कंपनी अधिकारी व ठेकेदार यांना बोलावून घेत चाकण, राजगुरुनगर, आळंदी नगर परिषद व खेड तालुक्यातील पीएमआरडीए हद्दीत असलेल्या जास्त नागरी भागात तुमची गॅस लाईन शक्य त्या गावापर्यंत घेऊन जावी अशा सूचना केल्या आहेत. पुढील 5 वर्षात खेड तालुक्यातील 1 लाख घरांना गॅस पाईपलाईन जोडणीचे ध्येय समोर ठेवावे लागेल असे सांगितले. सदर गॅस पाईपलाईनद्वारा येणारा गॅस प्रति किलो 50 रुपये दराने भेटणार आहे. पूर्णपणे सुरक्षित गॅस पुरवठा लाईनद्वारा होणार असून गॅस कंपनी घरातील किचनपर्यंत गॅस पाईपलाईन टाकून देणार आहेत. त्यासाठी 1 रुपया देखील न घेता हे काम करणार असल्याचं कंपनी अधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. आमदार बाबाजी काळे यांनी सर्व अधिकारी यांना गॅस पाईपलाईन कामासाठी आवश्यक ते सहकार्य करावे असे निर्देश दिले असून याचा देखील आढावा सातत्याने घेणार असल्याचं आमदार काळे यांनी सांगितलं. खेड तालुक्यातील राजगुरुनगर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येते. बुधवारी 25 डिसेंबर 2024 रोजी राजगुरुनगर शहरातल्या वाडा रोड चंद्रमा गार्डन भागातून 8 व 9 वर्षांच्या 2 बहिणी बेपत्ता झाल्या होत्या. याबाबत मुलींचे नातेवाईक आणि खेड पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या मुलींचे फोटो आणि संपर्क क्रमांक देऊन त्यांच्याबाबत माहिती असल्यास कळवण्याचं आवाहन केलं होतं. नातेवाईक आणि पोलिसांकडून या मुलींचा शोध सुरू होता. मात्र बुधवारी मध्यरात्री उशिरा या दोन्ही चिमुरड्या मुलींचे मृतदेह मिळून आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याबाबत खेड पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची पुष्टी केलेली आहे. मात्र याबाबतचा अधिक तपशील देण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली आहे. खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व पोलिसांचे पथक मध्यरात्री उशिरापर्यंत घटनास्थळी असल्याचं समजतंय. उत्तरीय तपासणीनंतर या घटनेच्या मागची पार्श्वभूमी व अन्य बाबी समोर येऊ शकतात. या घटनेनंतर राजगुरुनगर शहरासह संपूर्ण खेड तालुक्यात खळबळ उडाली आहे. खेड पोलिसांकडून या घटनेचा तपास रात्रीपासूनच सुरू करण्यात आलेला आहे. बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न चाकण औद्योगिक भागात ऐरणीवर आलाय. या भागात सातत्यानं बांगलादेशी नागरिकांचं वास्तव्य असल्याचं पोलीस कारवायांवरून दिसून आलंय. औद्योगिक पट्ट्यात बांगलादेशी नागरिक स्थायिक असल्याचं दिसतं. गेल्या 2 वर्षात पिंपरी चिंचवड आयुक्तालयाअंतर्गत 34 बांगलादेशी आणि मूळचे म्यानमारचे असणाऱ्या 2 रोहिंग्या कुटुंबातील 4 कारवाई करण्यात आली होती. शहराच्या पत्त्यांवर पारपत्र काढलेल्या 62 बांगलादेशींचं पारपत्र रद्द करण्यात आलं. चाकण म्हाळुंगे औद्योगिक भागात मोठ्या प्रमाणावर भाड्याच्या खोल्या आहेत. यातील घर मालकांनी जबाबदारीनं कागदपत्र तपासण्याची गरज आहे. काही महिन्यांपूर्वी चाकण एमआयडीसी मधील शिंदे गावातून एका बांगलादेशी नागरिकास ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर चाकण जवळील आळंदी फाटा येथून एका बांगलादेशी दाम्पत्यास अटक करण्यात आली. दोघेही गेल्या आठवडाभरापासून चाकण तालुका खेड जवळील आळंदी फाटा या ठिकाणी हॉटेलमध्ये कामगार म्हणून काम करत होते. टिंकू चौधरी वय वर्ष 31 आणि खादिजा खातून वय वर्ष 24 दोघेही राहणार साईराज लॉजिंग, आळंदी फाटा, मेदनकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे. मूळ राहणार छालचुरा, पोस्ट अंटिया, जिनेगती थाना, जिल्हा शेरपूर, राज्य ढाका, देश बांगलादेश अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे. दोघांकडेही बनावट आधार कार्ड आणि निवडणूक ओळखपत्र आढळलंय. औद्योगिक भागात बनावट ओळखपत्रे आणि पारपत्राद्वारे वास्तव्य करण्याचे बांगलादेशींचं प्रमाण वाढलंय. गेल्या 2 वर्षात औद्योगिक भागात 34 बांगलादेशींवर कारवाई करण्यात आली. पुणे जिल्ह्यातील निवासाचा पत्ता देऊन पारपत्र काढण्यात आल्याची घटना उघडकीस येत असून आतापर्यंत 62 जणांचे पारपत्र रद्द करण्यात आले. चाकण, आळंदी, मरकळ, तळवडे, भोसरी, चाकण, म्हाळुंगे, हिंजवडी, तळेगाव, दाभाडे ही औद्योगिक क्षेत्र पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीत येतात. कारखानदारीमुळे शहराची उद्योग आणि कामगार नगरी अशी ओळख झाली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिक शहरात उदरनिर्वाहासाठी स्थायिक होतात. शहरातील हॉटेल, औद्योगिक पट्ट्यात कामासाठी परदेशातील नागरिक येत असल्याचं दिसतात. पोलिसांकडून घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करून अटक केली जाते. पोलीस आणि न्यायालयीन कोठडीनंतर काही घुसखोरांना जामीन मिळतो. त्यामुळे जामिनावर बाहेर आलेले घुसखोर नागरिक याच भागात पुन्हा वास्तव्य करतात. न्यायालयाचा अंतिम निकाल आल्यानंतर या नागरिकांना मायदेशी पाठवलं जातं. मात्र बहुतांश नागरिक तुरुंगातच असल्याचा दावा पोलिसांनी केलाय.
पोलिसांनी 2 वर्षात जिल्ह्याच्या औद्योगिक भागात 34 घुसखोरांना पकडले, परंतु यापैकी एकही प्रकरणाचा अंतिम निकाल अद्यापपर्यंत लागलेला नाहीये. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्थापनेस 75 वर्ष झाली असून या 75 वर्षात प्रथमच शेतकऱ्यांना अत्यंत माफक दरात बाजार समितीच्या वतीनं अत्यंत रुचकर भोजनाची सोय करण्यात आली. चाकण मार्केटमध्ये या उपक्रमाची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमास मोठा प्रतिसाद मिळाला. चाकणच्या महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी दिनांक 25 डिसेंबर 2024 पासून शेतकऱ्यांना फक्त 40 रुपयात अमर्यादित सुग्रास भोजन देण्याचा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आला. याचा अधिकृत शुभारंभ 3 जानेवारी 2025 रोजी देशाचे नेते शरद पवार यांच्यासह अन्य केंद्रीय मंत्री आणि राज्यातील मंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मात्र शेतकऱ्यांची तोपर्यंत सुविधा व्हावी यासाठी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आलाय. अत्यंत चांगल्या प्रतीचं भोजन अवघ्या 40 रुपयांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलंय. चाकणमधील या भोजन उपक्रमाच्या शुभारंभानंतर राजगुरुनगर येथील मार्केटच्या मुख्य आवारात देखील हा उपक्रम सुरू करणार असल्याचं बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे आणि संचालकांनी सांगितलंय. राजगुरुनगर शहरातील श्रीकांत गोरडे आणि नितीन पाटील या दोघा कंपनी कामगारांनी राजगुरुनगर ते अयोध्या राम जन्मभूमी असा 1600 किलोमीटरचा सायकलवरून प्रवास सुरू करून 9 दिवसात श्रीराम जन्मभूमीत दाखल करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. बुधवारी 25 डिसेंबर रोजी श्रीकांत गोरडे आणि नितीन पाटील हे दोघा कंपनीतील कामगारांनी पहाटे 3 वाजता एसटी बस स्थानकातील हुतात्मा स्मृती शिल्पस्थळावरून थोर क्रांतिकारक राजगुरू भगतसिंग, सुखदेव, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून सायकलवरून प्रवासाचा श्रीगणेशा केला. हे सायकलपटू राजगुरुनगर, मालेगाव, धुळे, इंदोर, उज्जैन, झाशी, कानपूर, लखनौ, अयोध्या आणि वाराणसी अशा 9 दिवसांच्या सायकल प्रवासात दररोज सर्वसाधारण 160 किलोमीटर प्रवास करून अभिवादनासाठी दाखल होणार आहेत. खरपुडे बुद्रुक तालुका खेड येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सतीश ज्ञानेश्वर तनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बाळासाहेब गोसावी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी सतीश तनपुरे यांचा एकमेव अर्ज दाखल आल्यानं बिनविरोध निवड करण्यात आली. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 25 डिसेंबर 2024 रोजी कांद्याची 6000 क्विंटल म्हणजेच 12000 पिशव्यांची आवक झाली. कांद्याला प्रति क्विंटलला 1500 ते 2700 रुपये भाव मिळाल्याचं बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आलं. मागील काही दिवसांत कांद्याच्या आवकेत वाढ होत असून दरात मात्र घसरण झाली आहे. कांद्याला सरासरी प्रति किलोस 20 रुपयांचा दर मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. हा दर न परवडणारा असून केंद्र शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्यासाठी ठोस धोरण आखण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 25 डिसेंबर 2024 रोजी तरकारी मालाची प्रचंड आवक झाली. चाकणमध्ये मोठ्या प्रमाणावर फळभाज्या आल्याने त्या प्रमाणात उठाव झाला नाही, त्यामुळे दरात घसरण झाली. राज्याच्या विविध ठिकाणाहून अचानक फळभाज्यांची आवक वाढली. वातावरणातील बदलाने व अवकाळी पावसाच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी शेतमाल तातडीने बाजारात पाठवल्याने आवक वाढून ही स्थिती उद्भवली. शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी याबाबत काय सांगितले पाहूयात. राजू अर्जुन साळुंके, गाव काळूस. मी आज 40 ते 50 पोते आणले होते फ्लावरचे, पण तो भाव अपेक्षित मिळाला नाही. कमीत कमी आम्हाला असं वाटलं होतं की 60 ते 70 रुपये भाव जावा, परंतु ही फ्लावरचा भाव हा अतिशय घसरलेला असून तरी आज 50 ते 100 रुपये फक्त पोते गेलेले आहे. आज शेतकऱ्याला हातात काहीच मिळत नाही आणि हे भाडं सुद्धा जात नाही. म्हणजे एक फ्लावरचा गड्डा केवढा गेला? आज फ्लावरचा गड्डा जवळजवळ 2 रुपयाला गेलेला आहे फ्लावरचा गड्डा. तसा शेतकऱ्याच्या हिशोबाने आणि भाडं सुद्धा वसूल होत नाही आज.
तर अचानक एवढा माल का आला बरं बाजारात? अचानक आता हे आभाळ आल्यामुळं काय झालं, वातावरण बिघडल्यामुळं वातावरण बिघडल्यामुळं फ्लावरचा माल एकदम ओढून आलेला आहे. ज्ञानेश्वर दामोदर बनकर, आडतदार चाकण. ही आता कलिंगडची गाडी आलेली, ती बुलढाणा आलेली, सकाळी ती 5:30-6 वाजता आलेली. पण आल्यापासून अजिबात मार्केटला गिरायकच नाही कलिंगडला. हे वातावरण बिघडलेलं आहे, वातावरण बिघडल्यामुळं गिरायकच नाहीये. त्याच्यामुळे कलिंगड म्हणा, तरकारी माल म्हणा, सगळा किंवा पालेभाज्या म्हणा, सगळ्याच मालाला मंदी आहे आणि अजिबात उठाव नाही आहे कशालाच. तर कलिंगडाचा तरी भाव काय? कलिंगडाला चांगले भाव 10 रुपये पर्यंत, 8 रुपये, 10 रुपये. आता हे 7 रुपये 8 रुपये जसे मागे तसे सोडणार आहे, पण गिरायकच नाहीये. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील महात्मा फुले मार्केटमध्ये बुधवारी 25 डिसेंबर 2024 रोजी पालेभाज्यांची प्रचंड आवक झाली. अचानक मोठी आवक झाल्याने 1 रुपया दराने देखील पालेभाज्यांची विक्री झाली नसल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चाकण मार्केट यार्डमध्ये बाजारामध्ये कोथिंबीर, मेथी, मुळे, परत पालक, शापू याची आवक वाढल्यामुळे सगळे भाव ढासळले. कोथिंबीर 1 रुपया झाली आहे, मेथी 2 रुपये झाली आहे, शापू 3 रुपये झाली आहे, पालक 4 रुपये झाला आहे. सगळं मालाची जास्त आवक झाल्यामुळे सगळा बाजार भाव ढासळला आहे. तर सकाळी खरेदी कशी होती? खरेदी 1 रुपया 2 रुपये. खरेदी पण 1 रुपया 2 रुपये होती. तेच आहे, नाही माल खपल्यामुळे तेच भावात विक्री भाव खरेदी चालली आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.